गेल्या काही दिवसांपासून गाजतंय। अनेक भोंदूंचे कारनामे या प्रकरणाच्या नंतर रोज उघडकीस येत आहेत। नवी मुंबईमधल्या कळंबोली इथल्या अब्दुल रशीद उर्फ बाबा जान या भोंदू बाबानं महिलांवरती अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय आणि या प्रकरणी त्याच्यावरती 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। पोलिसांनी या नराधमाला देखील अटक केली आहे। खालापूर मधल्या एका विवाहित महिलेवरती त्याने अत्याचार केला, तसंच सांताक्रूज मधल्या आई आणि मुलीवरती अत्याचार करून त्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा देखील गंभीर आरोप करण्यात आला। या बाबा जानने मध्यरात्री काळी जादू करण्याच्या बहाण्यानं महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांच्यावरती अत्याचार केलेत। या प्रकरणामध्ये अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन आता सामाजिक संस्थांकडून केलं जात आहे। पीडित तरुणी सांताक्रूज मुंबई येथे राहणारी असलेली तिचं लग्न झालेलं होतं, परंतु तिचं नवऱ्याशी काही पटत नव्हतं। तर असं असताना एक अब्दुल रशीद उर्फ बाबाजान नावाचा एक भोंदू बाबा त्याच्यामध्ये त्याच्या संपर्कात ती आली। धार्मिक कार्य करायचं असं सांगून त्याच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। ती घटना घडल्यानंतर तरुणींनी काही दिवसांनंतर खालापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ आरोपीला अटक करण्यात आलं। आरोपीचा PCR घेण्यात आला आणि सदर गुन्ह्याचा अतिशय योग्य प्रकारे तपास करण्यात आला। तर अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा भोंदू बाबा गेल्या अनेक वर्षांपासून तिथल्या लोकांना सतवत होता आणि फसवत होता। अनेक महिलांवरती त्याने आतापर्यंत अत्याचार केलेले आहेत। इतकंच नाही तर त्याने पुरुषांकडून देखील कोट्यवधी रुपये, लाखो रुपये उकळलेले आहेत। स्थानिक रहिवासी अजिज तांबोळी यांनी या संदर्भातली माहिती देखील दिली आहे। प्रत्येक धर्माच्या गोष्टी, देवा धर्माच्या गोष्टी बोलत राहतात तो। तर आम्हाला त्यावेळेस तो चांगला वाटला आणि बऱ्यापैकी आम्ही खूप माणसं 100, 200, 500 माणसं जमा झाले त्यांच्याकडे, म्हणजे त्यांचे शिष्य म्हणून। ते महिला पण आलेली होती, ती इलाजासाठीच आली होती असं आम्हाला असं माहिती होतं। आणि ते रात्री 8-8, 9-9 वाजता ते यायचे आणि रात्री 12 ते 3 पर्यंत त्यांचा इलाज चालायचा। असं चालायचं आणि 2-3 महिन्यानंतर त्यांना समजलं की हा इलाजापोटी आपला फायदा उठवतोय। त्यानंतर त्या महिलेनं काहीतरी पुढं केस केली। ते अशा लोकांना तक्रार करून यांना या समाजातूनच काढायला पाहिजे, अशा घाण माणसांना। बघूयात पुढची बातमी। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीची पोटनिवडणूक